दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. माझं नाव अपर्णा साबे आहे. मी त्या घरात राहायला गेली. ते पळून जाण्यासाठी नव्हतं, पण थांबण्यासाठीही नव्हतं. मुंबईत घर बदलणं म्हणजे आयुष्य बदलल्यासारखं वाटतं लोकांना. मला मात्र त्यात काही विशेष अर्थ वाटत नव्हता. फक्त जुनं मागे सोडायचं होतं. 3ऱ्या मजल्यावरचा तो फ्लॅट मी पाहिला तेव्हा पहिल्या याच्यातच तो साधा वाटला. पिवळसर भिंती, मोकळा हॉल आणि एक मोठी खिडकी. मला ती खिडकी लगेच आवडली, कारण समोर दुसरी विंग दिसत होती. जवळ, पण फार नाही. असं अंतर जिथून आपण कोणाला पाहू शकतो, पण ऐकू शकत नाही. मालकानं चावी देताना एकच वाक्य सांगितलं होतं, मागची भाडेकरू अचानक गेली, म्हणून घर रिकामं आहे. मी त्याला काही विचारलं नाही. लोक का जातात हे जाणून घेण्याची सवय मी बराच काळापूर्वी सोडली होती. पहिली रात्र. सामान अजून उघडलं नव्हतं. बॉक्सेस हॉलमध्ये पडलेले. फ्रीज चालू केल्यावर त्याचा आवाज घरात विचित्रपणे घुमत होता. घरातली शांतता जरा जास्त जाणवत होती. मी खिडकी उघडली. ओलसर वारा आत आला. खाली रस्ता जवळजवळ रिकामी होता. समोरच्या विंगमध्येही 3ऱ्या मजल्यावर लाईट लागलेला दिसत होता. आणि त्या हॉलमध्ये एक मुलगी बसलेली होती, सोफ्यावर. समोर वही उघडी. ती काहीतरी लिहित होती. सुरुवातीला काही विशेष वाटलं नाही, पण 2-3 मिनिटांनी मला काहीतरी जाणवलं. त्या हॉलची मांडणी, सोफ्याची जागा, टेबलाचा कोन, पडद्याचा रंग, हे सगळं माझ्या घरासारखंच होतं. अगदी तसंच. मी थोडं पुढे झुकून पाहिलं. मुलीचे केस मोकळे होते. अंगात साधा राखाडी रंगाचा झगा. ती थोडी ओळखीची वाटली. मी नकळत हात हलवला. ती लिहतच राहिली. तिने वर पाहिलं नाही. मी परत आत वळले. सगळीकडे सारखीच घरं असतात, मी स्वतःला म्हटलं. पण तरीही मन शांत नव्हतं. मी पुन्हा खिडकीत आले. यावेळी ती थेट माझ्याकडे पाहत होती. माझ्या छातीत कळ उठली. तिची नजर स्थिर होती, भावना विरहित. मी हलकासा हात हलवला. तिने लगेच प्रतिसाद दिला नाही. 1 सेकंद, 2 सेकंद, आणि मग तिने हात हलवला. पण माझ्यासारखा नाही. जणू माझ्या हालचालीची नक्कल. जाणून बुजून उशिरा. त्या 2 सेकंदांनी सगळं बदललं. मी पटकन पडदे ओढले. स्वतःवर चिडले. अगं अपर्णा, वेडी झालीयस का? मी पुटपुटले. पहिला दिवस, थकवा, मनाचा खेळ. मी झोपण्याचा प्रयत्न केला, पण डोळे मिटले की तिची नजर आठवत होती. ती शांत मुद्रा, जणू ती काहीतरी जाणू नये जे मला माहीत नाही. रात्री 11च्या सुमारास मोबाईल थरथरला. मी उचलला. फोनच्या गॅलरीमध्ये एक नवीन पिक्चर सेव्ह झालं होतं. मी ते उघडलं. तो माझ्या हॉलचा फोटो होता. कोण विचित्र, जणू खिडकीच्या बाहेरून काढलेला. फोटोमध्ये मी दिसत होते, खिडकीत उभी, बाहेर पाहताना. आणि माझ्या मागे अंधारात एक अस्पष्ट आकृती उभी होती. माझा श्वास अडकला. मी त्या क्षणी घरात एकटीच होते. मी उठले, हॉलमध्ये गेले, लाईट लावला. कोणीच नव्हतं. भिंती, बॉक्सेस, टेबल. पण वातावरण बदललं होतं. जणू घर नुकतं श्वास घेऊन शांत झालं होतं. मी परत खिडकीजवळ गेले. पडद्याच्या फटीतून पाहिलं. समोर लाईट अजून चालू होता. मी पुन्हा बसलेली होती. आता ती काही लिहत नव्हती. ती फक्त माझ्याकडे पाहत होती, स्थिर, शांत, वाट पाहत. हे सगळं तसंच झालं. त्यानंतर मी खूप बेचैन होते. आणि सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट जी मी पाहिली ती आरसा नव्हती, ती खिडकी होती. सकाळी डोळे उघडताच माझी नजर सरळ खिडकीकडे गेली. पडदे अर्धवट ओढलेले होते. त्यातून आत येणारा पांढरा प्रकाश खोलीत पसरला होता. मी हळूहळू उठले. कालचा फोटो आठवताच अंगावर शहारे आले. मी खिडकीजवळ गेले, पडदा बाजूला केला. समोरचं घर शांत होतं. लाईट बंद. पडदे हलक्या वाऱ्यात हलताना दिसत होते. सोफ्यावर कोणी नव्हतं.
जणू काल रात्री काहीच घडलं नव्हतं. माझ्या डोक्यात कालचं दृश्य परत उभं राहिलं. ती शांत नजर, जाणून बुजून उशिरा केलेली हालचाल. मी स्वतःला समजावलं, मनाचा खेळ, नवीन जागा आहे, पण पोटातला ताण तसाच राहिला. दुपारपर्यंत मी स्वतःला कामात गुंतवण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक आवाज मला वेगळा वाटत होता. फ्रीजचा आवाज जास्त मोठा, पंख्याचा घुरघुर जरा खोल. जणू घरातील प्रत्येक वस्तू स्वतःची उपस्थिती कळवत होती. शेवटी मी खाली सोसायटीत कार्यालयात गेले. जुना टेबल, धुळीची वही आणि एक 70तले काका. मी सहज विचारलं, इथे आधी राहणारी मुलगी, तिचं नाव काय होतं? त्यांनी पानं उलटली, माझ्याकडे नीट पाहिलं आणि म्हणाले, आर्य निकम. हे नाव ऐकताच मला विचित्र रिकामेपणा जाणवला. आर्या, कालपासून सतत डोक्यात घुमत असलेलं तेच नाव. ती कधी गेली? मी विचारलं. जवळजवळ वर्षभर झालं. अचानक घर खाली केलं. कोणालाच काही कळलं नाही. त्यांचा आवाज सावरलेला होता, जणू त्यांनी हा प्रश्न आधी ऐकला होता. अचानक म्हणजे? मी परत विचारलं. काकाने थोडं थांबून उत्तर दिलं. अचानक म्हणजे एक दिवस होती, दुसऱ्या दिवशी नव्हती, तेवढंच. मी काही बोलले नाही. संध्याकाळी घरी आले तेव्हा घरात पाय टाकताच एक थंडगार हवा जाणवली. खिडकी बंद होती. मी ती उघडली आणि माझा श्वास थांबला. समोर पुन्हा लाईट चालू होता. सोफ्यावर ती बसलेली, तोच राखाडी जागा, तीच सरळ पाठ. माझे हात थरथरले. ती काहीतरी लिहत होती. मी हळूहळू खिडकीजवळ गेले. यावेळी मी हात हलवला नाही, मी काही केलं नाही. तिने लिहिणं थांबवलं आणि वर पाहिलं, सरळ माझ्याकडे. 1 मिनिट, 2 मिनिट, आणि मग तिच्या चेहऱ्यावर हलकासं स्मित उमटलं. ते स्मित ओळखीचं नव्हतं, ते आत्मविश्वासाचं होतं. जणू तिला माहिती आहे की मी आता समजायला लागले आहे. त्या रात्री मी पहिल्यांदा माझी डायरी काढली, मन स्थिर ठेवण्यासाठी. मी बेडवर बसले. पहिलं वाक्य लिहिलं, मी इथे सुरक्षित आहे. मी पेन ठेवला. किचनमध्ये पाणी प्यायला गेले. 5 मिनिटांनी परत आले. डायरी उघडीच होती. माझ्या वाक्याखाली अजून एक ओळ लिहिलेली होती, गडद शाईत, सुरक्षित. कोणापासून? माझ्या हातातून पेन खाली पडला. ते अक्षर माझं नव्हतं, पण ते ओळखीचं नव्हतं. जणू मीच ते लिहिलं होतं, फक्त आठवत नव्हतं. मी घाबरून हॉलमध्ये धावले. खिडकीतून पाहिलं. तीही वही हातात घेऊन बसलेली होती. ती काहीतरी लिहत होती आणि अधूनमधून वर बघत होती, जणू माझ्या प्रतिक्रिया नोंदवत होती. त्या क्षणी मला एक गोष्ट जाणवली. ती माझ्यासारखी दिसत नव्हती. ती तशीच दिसत होती जशी मी काही वर्षांपूर्वी होते, निर्भय, स्थिर, गोंधळ नसलेली. आणि माझ्या मनात पहिल्यांदा एका शंकेचा विचार उमटला. कदाचित ती मला अनुकरण करत नाही, कदाचित ती मला परत बनवते आहे. रात्री झोपायच्या आधी मी आरशात पाहिलं. माझा चेहरा थकल्यासारखा दिसत होता, पण जेव्हा मी हलकेच पापण्या मिटल्या, एक क्षणभर मला वाटलं आरशातली मी पापणी उशिरा मिटली. मी पुन्हा डोळे उघडले. सगळं सामान्य होतं, पण आता मला खात्री होती, ही गोष्ट फक्त खिडकीतली नव्हती, ती घरात शिरायला लागली होती. त्या रात्रीनंतर मला कळलं, खिडकी ही फक्त सुरुवात होती, खरं भय आरशातून सुरू झालं. तिसऱ्या दिवशी सकाळी मी जास्त वेळ आरशासमोर उभी राहिले. डोळ्यांखाली काळी वर्तुळे, ओठ फिकट, केस सिसकटलेले. तू ठीक आहेस, मी स्वतःला म्हणाले. मी उजवा हात वर केला. आरशातली मीही तसाच हात वर केला. सगळं सामान्य. मी डावा हात वर केला. आरशातली मीही वर केला. नॉर्मल. मी वळून निघाले आणि त्या क्षणी पाठीमागे जाणवलेल्या नजरेमुळे मी परत वळले. आरशातली मी अजूनही सरळ माझ्याकडे पाहत होती. माझ्या वळणाच्या क्षणानंतर उशिरा मी पुन्हा हलले. यावेळी प्रतिमा लगेच हलली, जणू काही घडलंच नव्हतं. मी आरशाला हात लावला. थंड काच, माझं प्रतिबिंब तसंच, पण त्या एका क्षणानं माझ्या छातीत भीती घट्ट रोवली होती. दुपारी शेजारच्या घराची बेल वाजली. मी दार उघडलं.
समोर दुसऱ्या विंग मधली एक बाई उभी होती. तू तिसऱ्या मजल्यावर राहतेस ना, अपर्णा? तिने विचारलं. हो, मी म्हटलं. ती हसली. काल रात्री खिडकीस बराच वेळ उभी होतीस. कोणाची वाट बघत होतीस का? माझ्या पोटात गोळा आला. नाही, मी तर पडदे लावले होते. ती थोडी गोंधळली. अगं, मी स्पष्ट पाहिलं. तुझ्या मागे लाईट बंद होता. तू खिडकीला टेकून उभी होतीस. मी काही बोलले नाही. तिने पुन्हा हसून विषय बदलला. बरं, काही लागलं तर सांग. ती निघून गेली. दार बंद करताना माझ्या हाताला कंप सुटला होता. मी काल रात्री खिडकीपाशी उभी होती. हो, पण माझ्या मागे लाईट बंद नव्हता आणि मी इतक्या वेळ उभीही नव्हते. संध्याकाळी मी धडधडत्या मनाने खिडकी उघडली. समोर पुन्हा ती बसलेली. यावेळी ती लिहत नव्हती. ती उभी होती माझ्या खिडकीसमोर, जवळजवळ तितक्याच कोणात, आणि तिच्या मागे लाईट बंद होता. फक्त तिच्या चेहऱ्यावर फिकट उजेड. माझा श्वास अडकला. ती माझ्या मागे उभी होती, खिडकीला टेकून, हात छातीवर ठेवून, तशी शेजारच्या बाईने सांगितलं होतं. तेव्हा मला जाणवलं, शेजारीने ज्याला पाहिलं होतं ती मी नव्हते. मी घाबरून पडदा ओढला, मागे सरकले, छातीत ठोके वाटले. आर्या, मी हलक्या आवाजात नाव घेतलं. घरात शांतता होती, पण त्या शांततेत एक प्रतिध्वनी जाणवला. जणू भिंतींनी नाव ओळखलं. रात्री डायरी उघडली. कालचं वाक्य अजून होतं. सुरक्षित? कोणापासून? मी पान उलटलं. नवं पान. मी लिहिलं, तू कोण आहेस? हात थरथरत होता. मी वही बंद केली, टेबलावर ठेवली. खिडकीकडे पाहिलं नाही. मी स्वतःला जबरदस्तीने बेडवर झोपवलं. किती वेळ गेला ठाऊक नाही. अचानक डोळे उघडले. माझ्या खोलीत फिकट प्रकाश. मी हळूहळू उठले, हॉलमध्ये गेले. डायरी उघडी होती. त्यात उत्तर लिहिलेलं होतं, मी गेलीच नाही. माझ्या गुडघ्यात शक्ती उरली नाही. मी खाली बसले. डोकं गुडघ्यात खुपसलं. श्वास आवरण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा सोसायटीच्या कार्यालयात गेले. यावेळी मी थेट विचारलं, आर्या निकम, ती अचानक कशी गेली? काकांनी मला बराच वेळ निरखून पाहिलं. मग म्हणाले, तू तिच्यासारखी दिसतेस. माझा श्वास थांबला. काय? अगदी तसं रूप नव्हतं, पण हावभाव, नजर, चालण्याची ढब. ते पुढे म्हणाले, ती शेवटच्या काही महिन्यात थोडी वेगळी झाली होती. लोक म्हणायचे ती स्वतःशी बोलायची, खिडकीत उभी राहायची बराच वेळ. मी काही बोलले नाही. माझ्या कानात एकच वाक्य घुमत होतं, मी गेलीच नाही. त्या संध्याकाळी मी खिडकी उघडली. समोर ती नव्हती. हॉल रिकामा, लाईट बंद. मी सुटकेचा श्वास सोडला. कदाचित सगळं संपलं. कदाचित मी जास्त विचार करत होते. मी परत फिरले आणि त्या क्षणी माझ्या स्वतःच्या खोलीतून पेन पडल्याचा आवाज आला. मी गोठले. हळूवार वळून बेडरूममध्ये गेले. डायरी जमिनीवर पडली होती, उघडी. त्यात एक नवीन वाक्य लिहिलेलं होतं, आज तू मला स्पष्ट पाहशील. माझ्या पाठीमागे खिडकीतून हलका प्रकाश आला. मी हळूवार वळले. समोरच्या वीकमध्ये पुन्हा लाईट लागलेला होता आणि ती यावेळी खिडकीत नव्हती. ती दाराजवळ उभी होती, जणू घरातून बाहेर पडायला तयार. त्या क्षणी मला जाणवलं, ती फक्त पाहत नव्हती, ती जवळ येत आहे. त्या रात्री मी खिडकीकडे पळत गेले नाही. मी हळूहळू चालत गेले, जसं एखाद्याला माहीत असतं की पुढे काय दिसणार आहे, पण तरीही खात्री करून घ्यायची असते. समोरच्या घराचा दरवाजा उघडा होता, लाईट लागलेला. सोफ्यावर कोणी नव्हतं. ती दारात उभी होती. तिचा चेहरा पहिल्यांदा स्पष्ट दिसत होता. तो माझाच होता, जसं मी काही वर्षांपूर्वी दिसायची. निर्भय, स्थिर, आतून न तुटलेली. ती एक पाऊल पुढे आली आणि त्या क्षणी माझ्या खोलीत वाऱ्याची हलकी झुळूक आली. माझ्या खिडकीचे पडदे हलले. मी मागे वळून पाहिलं. माझ्या स्वतःच्या घरात, माझ्या स्वतःच्या खिडकीत ती उभी होती. आत, माझ्या जागी. मी परत समोर पाहिलं. समोरचं घर काळोखात गेलं होतं. लाईट बंद, कोणी नव्हतं. मी आरशाकडे धावले.
आरशातली मी शांत उभी होती. डोळ्यात भीती नव्हती. मी हात वर केला. प्रतिबिंबाने लगेच हात वर केला. सगळं जुळून पूर्ण ताळमेळ. जणू काही चुकलेलं नाही. पण एक फरक होता. माझ्या ओठांवर हलकंसं स्मित होतं. मी तर मुद्दाम केलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं सामान्य होतं. घर नीटनेटके, डायरी भरलेली, माझा आवाज स्थिर. छातीत कळ नव्हती, भीती नव्हती. मी खिडकीजवळ गेले. पडदा हलकासा बाजूला केला. समोरच्या विंगमध्ये 3ऱ्या मजल्यावर एक नवीन मुलगी उभी होती. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती होती. ती माझ्याकडे पाहत होती, जशी मी पहिल्या रात्री पाहिलं होतं. मी शांतपणे हात हलवला. ती थिजली. मी मुद्दाम 2 क्षण थांबले आणि मग हात परत हलवला. मी कधीच गेले नव्हते. फक्त जागा बदलली होती. घर रिकामी राहत नाही, कधीच नाही. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध राहा, कारण भीती सुरू झाली आहे.